रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची। पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे। रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आहेत। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। जय महाराष्ट्र। बोरस्ते सर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहेत आणि आपण बघतोय अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे। काय परिस्थिती आहे सध्या? तुम्ही प्रचार करताय, कसा रिस्पॉन्स मिळतोय? मला वाटतं माझ्या प्रभागात आणि शहरामध्ये एक वेगळा उत्साह लोकांमध्ये आहे। खरं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल लोकांच्या मनात एक वेगळा आदर आहे आणि प्रत्येकाला असा एक अपेक्षा आहे की या नाशिक शहरामध्ये बघा, नाशिकने सर्वांनाच संधी दिली, सर्व पक्षांना संधी दिली। नाशिककरांनी ठरवलंय की ह्यावेळेस शिवसेनेला संधी द्यायची, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला संधी द्यायची। कारण नगर विकास मंत्री ते आहेत, साहेबांचा जो काय आवाका आहे काम करण्याचा तो सगळ्यांना भावलेला आहे आणि नगरपालिकांचे रिझल्ट्स आपण बघितले तर नाशिक जिल्ह्यात शिवसेना ही नंबर 1 ठरली। आणि मुळात आपण बघितलं असेल जी काही निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आता कालची जी सभा झाली बरोबर, की हा जो गंगापूर रोड आहे विशेषतः माझ्या प्रभागामध्ये, यात अनेक 35-40 वर्षापासूनच्या आधीच्या बिल्डिंग्स आहेत, ज्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग्स आहेत। ह्या सर्व बिल्डिंग्स रिडेव्हलप करताना खूप अडचणी येतात। 9 मीटर रोड असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा, आणि हा सगळा मिडल क्लास आहे, बरोबर, आपल्यासारखा वर्ग आहे, त्यामुळे ह्या वर्गाला आता घरात 2 मुलं आली आहेत, त्यांची लग्न झाली आहेत, त्यामुळे त्या 2 रूम किचनमध्ये होत नाही, किमान एखादा रूम वाढली पाहिजे। काल साहेबांनी जो निर्णय घेतला की म्हणजे ठाण्याच्या धर्तीवर जो 50% इन्सेंटिव्ह नाशिकला सुद्धा देण्याचा, त्यामुळे मला वाटतं नाशिककरांना तर मला तर असं वाटतं की हा अत्यंत पर्वणीच आहे, ही खरी पर्वणी आहे की आज कुटुंबातलं किमान 1-2 रूम ह्या इन्सेंटिव्हमुळे वाढणार आहे। याचा कुठेही 1 रुपया खर्च करावा लागणार नाही। ही सर्वात मोठी दिलेली भेट माननीय शिंदे साहेबांनी नाशिकला आहे। दादा, भाजपने युती धर्म पाळलेला दिसत नाहीये, भाजप सोबत नाहीये तुमच्या, ती स्वतंत्र लढतीये। काही आव्हान वाटतं का या संदर्भात तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की मुळात शिवसेना कुठला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी शिवसैनिक काम करत नसतो। तुम्ही बघा ना, रस्त्यावरचा ॲक्सिडेंट व्हायला तर शिवसैनिक असतो, कोणाला रक्त देण्याची वेळ आली तर शिवसैनिक असतो, माझ्या एखाद्या भगिनीला त्रास झाला तर त्याच्या कानावर लगावणारा एक शिवसैनिकच असतो। त्यामुळे शिवसेनेला निवडणुका वगैरे काय महत्त्वाचं विशेष नाही। परंतु नाशिक शहर आणि नाशिक शहरातली जी जनता आहे ही खरं तर महायुतीच्या मागे असलेली जनता आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय प्रमोदजी यांच्या संकल्पनेतून झालेली युती आहे। त्यामुळे ही युती तुटणे सगळ्यांना त्रासदायक आहे, वेदनादायक आहे। खरं ती युती व्हावी यासाठी कुठेतरी फटका बसेल असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीला युती करायचीच नव्हती। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत युतीची चर्चा, नुसती चर्चा, आम्ही पेपरमध्येच वाचत होतो, किती वेळा चर्चा। माननीय आमचे भुसे साहेब अनेक वेळा माननीय गिरीश भाऊंना भेटले, परंतु इथं स्थानिक लेवलला नक्की काय घडलं मला माहीत नाही, पण हे युती तोडण्याचं पाप त्यांनी केलंय। भगवा फडकेल असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे भगवा फडकणार। फडकेल काय? फडकणार। तुम्ही संपूर्ण शहरभर वातावरण बघा, तुम्हाला शिवसेनामय वातावरण आहे। अर्थात त्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना आहेत, सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या मागे आहेत आणि खरं सांगायचं तर एक दृष्टिकोन आहे साहेबांपुढे आणि तळागाळातला माणूस आहे ना, त्यांना वाटतो की हा माणूस माझा आहे, आपला आहे। आणि त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ह्या वेळेस नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला। आणि तुमच्याकडे महापौर म्हणून बघितलं जातं, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे, तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? नाही, मला वाटतं मी एक कार्यकर्ता आहे। महापौर वगैरे होऊन हा विषय जो आहे हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विषय आहे। मी या दृष्टीने बघत नाही। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि माझं पहिलं कर्तव्य काय असेल तर शिवसेनेचे आमचे सगळे उमेदवार निवडून आणणं हे आहे। त्यामुळे महापौर वगैरे या गोष्टीत मी पडणार नाही। तुम्ही जिल्हा प्रमुख असल्यामुळे साहजिकच शहराची जबाबदारी तुमच्यावर आहे, मात्र तुम्ही प्रभागाचं काय व्हिजन ठेवलेलं आहे? कोणते जे मेन प्रश्न आहेत ते घेऊन तुम्ही नागरिकांसमोर जातायत? मला वाटतं माझा प्रभाग हा एक वेगळा भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती असलेला प्रभाग आहे। ह्या प्रभाग बघा तुम्ही, ह्या प्रभागाची सुरुवात शनी गल्लीपासून होते, त्या बाजूला जुनं नाशिक आहे, तांबट सारखा अत्यंत जुना भाग आहे, लोणार गल्लीसारखा भाग आहे, मल्हार खानसारख्या स्लम्स आहेत,
जोशीवाड्यासारख्या स्लम्स आहे, आमच्या आंध्रची जी मंडळी आहे, जे कामगार आहेत, त्यांची इथे एक मंगलवाडी नावाची स्लम आहे. त्या व्यतिरिक्त पोलीस वसाहत माझ्या प्रभागात आहे. त्या व्यतिरिक्त ह्या बाजूला तुम्ही आलात तर पंडित कॉलनी, ST कॉलनी, पंपिंग स्टेशन, हा भाग, उदयनगर, हा भाग थोडा अजून वेगळा आहे. त्यामुळे माझ्या प्रभागाचा स्वभाव सुद्धा बदलत गेलेला आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं ज्या ठिकाणी स्लम्स आहेत त्यांना स्वतःची घरं कशी निर्माण होतील या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. SRE सारखी ज्या स्कीम्स आहेत ज्या मुंबईत राबवल्या गेल्या, अनेक स्लम्सला त्याच ठिकाणी त्यांना घरं बांधून त्यांना त्या सर्व कुटुंबांचा जीवनस्तर वाढवण्याचा प्रयत्न केला. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडेच हे डिपार्टमेंट आहे. आम्ही त्यांना निश्चितपणे फॉलोअप करणार आहोत की ह्या ज्या स्लम्स या नाशिकमधल्या जो SRE आहे जो मुंबईत राबवला जातो तसाच नाशिकमध्ये राबवावा, जेणेकरून माझ्या सर्व बांधवांना स्वतःची हक्काची घरं भेटतील. या हा पलीकडे खूप मोठा प्रश्न आहे, तुम्ही जो म्हणताय तो रिडेव्हलपमेंटचा महत्वाचा प्रश्न आहे. या पलीकडे तुम्ही बघितलं असेल की हा जो आमचा भाग आहे यांच्या समस्या वेगळ्या आहेत, यांचं लायकिंग वेगळं आहे. यांना चांगली उद्यानं हवी आहेत, चांगली जॉगिंग ट्रॅक्स हवेत, चांगले स्पोर्ट्स क्लब्स हवेत, चांगले सभागृह हवेत विशेषतः महिलांसाठी. आणि मला माझ्या भागामध्ये एक महिलांचा मॉल तयार करायचा आहे. कारण आमचा जो भाग आहे ह्या ठिकाणी कष्टकरी महिला आहेत, थॉट देणाऱ्या महिला आहेत. ह्या सर्व महिलांना एकत्र आणून यांनी यांच्यासाठी चालवलेलं हे ज्याला काय म्हणतोय ग्राहक भांडार मला या ठिकाणी निर्माण करायचं आहे. दादा, भाजपचे जवळ 3 नगरसेवक होते पण पाहिजे तसं काम झालेलं नाही. नागरिकांचा नाराजीचा सूर आहे, त्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की मुळात असं आहे की नगरसेवक म्हणून निवडून येणं सोपं आहे, पण नगरसेवक म्हणून काम करणं हे याला आवड लागते आणि सवडही लागते. तुम्ही बघितलं असेल की माइलस्टोन असलेली कामं उभं केली. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मृती स्मारक आपण बघा, बोटलब बघा घारपुरे घाटावरचा, अशोक स्तंभापासून येणाऱ्या सगळ्या ज्या लाईट डिवायडर्समध्ये लावले ते बघा. एक हॅपनिंग. मी 16 उद्यानं तयार केली आहेत. सगळी उद्यानं आपण बघा, जॉगिंग ट्रॅक केले ती बघा, वेगवेगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेत, कारण सुरक्षित नाशिक सुद्धा महत्त्वाचं आहे. असं एक वेगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळे कोणी काय केलं याच्यावर मी बोलणार नाही, पण मी निश्चितपणे सांगतो शिवसेनेने या ठिकाणी केलेलं काम हे एक माइलस्टोन म्हणून काम आहे. कोरोना काळामध्ये आम्ही बघितलंय तुम्ही रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे, अनेकांना मदत केली. तो अनुभव कसा होता आणि नागरिक आता ते लक्षात ठेवतील का? मला वाटतं कोविड हे खरं तर म्हणजे प्रभागच काय संपूर्ण जगाला एक शिकवण देणारा विषय होता. या महामारीमध्ये आपण बघितलं अगदी घरातली माणसं सुद्धा एकमेकाला ओळख देत नव्हती. अशा काळामध्ये आमचं बालगणेश फाउंडेशन हे 24/7 उभं होतं. शहरातल्या सर्वात जास्त चाचण्या आमच्या बालगणेशला झाल्या. शहरातल्या सर्वात जास्त ज्याला आपण म्हणतो की लसीकरण हे बालगणेशला झालं. या ज्या मी सांगितलं की आमच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये एकदा नाही 3दा आम्ही अगदी टूथपेस्टपासून तर केसाच्या तेलापर्यंत सर्व किराणा दिला. हे काय आम्ही वेगळं केलं नाही, हे माणुसकीच्या नात्यानं केलं. मला स्वतःला 2 वेळा कोविड झाला, परंतु आमचा एकही कार्यकर्ता थांबला नाही. लक्षात घ्या, त्याचं कारण असं होतं की हा विषय असा होता की ह्याच वेळेस माणसाला मदत करण्याची गरज होती. हा मानवतेचा धर्म होता, तो आम्ही पाळला. दादा, जर आता नागरिकांनी आपल्याला संधी दिली तर प्रामुख्याने 4 कोणते प्रश्न आहेत ते तुम्ही मार्गी लावाल? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन आहे. प्रशासनानं नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा जो वेळ आहे हा कमी झाला पाहिजे. नागरिकांनी सूचना केल्या, नागरिकांनी काही तक्रारी केल्या तर त्या ताबडतोब सॉल्व्ह झाल्या पाहिजे. हा जो एक अटेंड करण्याचा जो वेळ आहे हा कमी होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे प्रशासन आणि नागरिक यांच्यात एक विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. तो करण्यासाठी तुम्हाला प्रशासन आणि नागरिकांमध्ये एक संवाद निर्माण करावा लागेल. प्रभागाचं तुम्ही मला सांगाल तर प्रभागात सर्वात महत्त्वाचं ज्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर, मला वाटतं मूलभूत गरजांसाठी लोकांना का आंदोलन करावे लागतात, का तक्रारी कराव्या लागतात? स्वच्छता असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल अथवा पतदीप असेल, हा त्यांचा अधिकार आहे. या संदर्भातला टॅक्स ते भरतात, मग का तक्रारी कराव्या लागतात? याचा एक रेग्युलर अटेंडन्स असला पाहिजे, ज्याला की कुठले पतदीप रोज चालू आहेत, कुठले पतदीप बंद आहेत, नक्की पाण्याच्या जी योजना आहेत त्यांचं नीट सर्वेक्षण करणं आवश्यक आहे. काही पाईपलाईन्स आहे 30-30, 35-35 वर्षाच्या आहेत, त्याचं नीट प्रॉपर ज्याला काय म्हणतो एक सर्वे करणं आवश्यक आहे. हा कुठेही केलेलं नाही. एकाच पाईपलाईनवर दुसरी पाईपलाईन उभी आहे. त्यामुळे मला वाटतं एक विजन ठेवून काम करणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो
की नुसतंच इन्फ्रा म्हणजे नुसत्याच सिमेंटच्या इमारती झाल्या म्हणजे शहराचा विकास होत नाही. शहराचा आत्मा हा शहराची संस्कृती आहे आणि या शहराला एक वेगळी संस्कृती आहे. आपण पुण्याचं काय झालं बघतोय. पुण्यासारखं शहर ज्या शहरात जावंसं वाटायचं आज ते शहर आपण बघतोय अत्यंत वर्स्ट झालंय. कंजेशन वाढलंय. पुन्हा कुठे पसरलंय काहीच कळत नाही. ते कोणाच्या हातात राहिलं नाही. आपल्याला मात्र नाशिकच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहायचं आहे. नाशिकची संस्कृती टिकवायची आहे. नाशिकमधला ही जी आपण जी ज्याला म्हणतो की हे आपलं बंधन आहे एकमेकाबद्दलचं हे टिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे. एकनाथ शिंदेंची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की नाशिक कोणी दत्तक घेतलं होतं तो विषय सोडा, पण आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही आईसारखी सेवा करू. मला वाटतं कोणाच्या आयुष्यात आईपेक्षा कोण मोठं आहे. माझी ताई आत्ताच वाढली. आई विषयच असा असतो की आई नावातच सर्व काही येतं. आणि साहेब जे बोलले आईसारखी सेवा म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात मला सर्व नाशिककरांना सांगायचं आहे ह्या नाशिकला आईची उपमा देणं म्हणजे साहेब मला वाटतं की प्रत्येकजण आईची जशी सेवा करतो त्याच पद्धतीने नाशिकची सेवा जर साहेब करणार असतील तर नाशिक मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र काय देशाच्या नकाशावर एक वेगळं शहर झाल्याशिवाय राहणार. दादा, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. साहजिकच आता आपण बघतोय त्याच्यावर कारवाई होतीये, पण तुम्ही कसं बघता आणि गुन्हेगारी आटोक्यात येईल यासाठी काही प्रयत्न करणार आपण? नक्की केले पाहिजे. मी मगाशी जे सांगितलं की नाशिकची संस्कृती ही खूप महत्त्वाचा विषय आहे. नाशिकचा एक स्वभाव आहे. प्रत्येक शहराचा एक स्वभाव असतो. परंतु ही जी गुन्हेगारी आहे ही का वाढते याला कुठेतरी राजाश्रय असतो, कोणाचे तरी आशीर्वाद असतात आणि म्हणून गुन्हेगारी वाढते. परंतु मी या ठिकाणी निश्चितपणे नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय कर्णिक साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी काही दिवसात हा जो काय नाशिकचा बालेकिल्ला दाखवलेला आहे ना, नाशिक म्हणजे कायद्याचा बालेकिल्ला. मी तुम्हाला सांगतो चांगली लोक घरात बसले. परंतु मला आपल्याला सांगायचं ही वेळ का आली, कुणी ही लोकं पाळली, कोणाच्या भरोशावर ही लोक हे सगळे क्राईम करत होते. पोलीस तर पोलिसांचं काम करतात, परंतु पोलिसांना सुद्धा कोणाचं दडपण होतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे भयमुक्त शहर हे झालं पाहिजे असं माझी अत्यंत इच्छा आहे. किती सीट आपले निवडून येतील काही अंदाज बांधलाय आपण? निश्चितपणे मी मगाशी तुम्हाला सांगितलं 102 सीटवर आम्ही लढतोय आणि ह्यावेळेस मेजॉरिटी शिवसेना येणार आहे. आपण बघा मेजॉरिटी शिवसेना येणार. शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमची या ठिकाणी युती आहे आणि कालच्या परवाच्या साहेबांच्या सभेनं तर सगळं वातावरण बदलून गेलेलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येणार. दादा, शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊयात. अवघे काही तास उरलेले आहेत मतदानाला. काय तुम्ही नाशिककरांना काय आव्हान कराल आणि आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आव्हान कराल? मला सगळ्यांना विनंती करायची आहे, पहिलं तर आपण मतदानाला बाहेर करा. कारण मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, लोकशाहीतला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. मतदान करणं हा आपला अधिकार आहे हे आपण काय म्हणतो, पण आपण मतदान केलं नाही तर कदाचित अशा लोकांची निवड होईल जी आपल्याला कायम पस्तावं लागेल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सर्वजण मतदानाला बाहेर पडा. शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या धनुष्यबाणाला आपण मतदान करा हीच विनंती. खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात. खरं तर आपण बघतोय की आता शिवसेनाचे जे उपनेते आहेत अजय बोरस्ते आणि जिल्हा प्रमुख ते आपल्या सोबत होते. त्यांनी सांगितलं की शिवसेनेचे जास्तीत जास्त सीट निवडून येतील आणि महापालिकेवर आमचा भगवा फडकेल असा निर्धार त्यांनी केलेला आहे. मात्र आता आपण बघूयात, काही तास उरलेले आहेत आणि मतदार मायबाप जे आहेत ते कोणाच्या पारड्यात हे मत टाकतात तेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी. जय महाराष्ट्र. आपल्या या सुसंस्कृत प्रभागासाठी साजेसे शालीन नेतृत्व श्री अजय भास्करराव बोरस्ते, श्री राजेंद्र नामदेवराव सूर्यवंशी, सौ रोहिणी किशोर शिरसाट आणि प्राध्यापिका वंदना उदय रकीबे. आज प्रभाग 7ला मागे वळून पाहायचं नाही तर वेगाने पुढे जायचं आहे. विकास खोळंबू नये, गती वाढावी आणि कामाची साखळी अखंड राहावी हीच आजची गरज आहे. म्हणूनच येत्या 15 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हालाच मतदान करा आणि आपल्या प्रभागाची विकास यात्रा अधिक वेगवान करा. प्रभाग 7, जिथे विकास बोलतो आणि विश्वास टिकून राहतो.